नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्यासमोर LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड याची जी वॅकन्सी आली आहे ज्युनियर असिस्टंट पोस्टसाठी याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे। ही जी वॅकन्सी आहे ही वॅकन्सी मध्ये येत असते, मात्र अशा वॅकन्सीजमध्ये जे बँकिंग इन्शुरन्सची तयारी करत असतात तर ही जी गोल्डन अपॉर्च्युनिटी असते, अशा वॅकन्सीज तुम्ही मध्ये भरले पाहिजेत फॉर्म्स आणि स्वतःला टेस्टसुद्धा करता आलं पाहिजे। आणि तुम्हाला याच्यामध्ये कसं असतं की जो प्रिलिम्स आणि मेन्स आणि इंटरव्ह्यू हा प्रकार जो बाकीच्या ऑल इंडिया लेवलच्या एक्झाम्सला असतात तसं इथे नसतं। इथे एक एक्झाम्स आणि इंटरव्ह्यू आणि इथे पे स्केल पण चांगलं असतं, परमनंट जॉब असतं आणि LICची सबसिडरीज आहे आपण जर बघितलं तर त्यामुळे हा फॉर्म भरत असताना याची तयारी आपल्याला इझिली म्हणजे सोप्या पद्धतीने होऊ शकते। मात्र या वॅकन्सीचे डिटेल्स आपण बघूया। या ज्या वॅकन्सीज आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 180 जागा आलेल्या आहेत टोटल। त्याच्यामध्ये नंबर ऑफ पोस्ट इन महाराष्ट्र 25 आहेत। आता प्रत्येक राज्यामध्ये त्या 180 डिस्ट्रीब्यूट झाले असतील तर त्याप्रमाणे इथे पोस्ट दिलेले आहेत आणि ही वॅकन्सी असिस्टंट पोस्टसाठी आहे। त्यानंतर इथे बघा की याची रजिस्ट्रेशन जी आहे ती 16 एप्रिलला याची स्टार्ट झालेली आहे आणि जवळजवळ रजिस्ट्रेशन लास्ट डेट 30 एप्रिलला आहे आणि ऑनलाईन एक्झामिनेशन फर्स्ट वीक ऑफ जून। आता एक मात्र चांगलं असतं की तुम्हाला प्रत्येक फॉर्म आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन एक्झामिनेशन कधी होणार आहे हे जवळपास तुम्हाला माहिती दिलेली असते। म्हणजे आता जूनमध्ये एक्झाम्स आहे, म्हणजे आता आपण जर मिड ऑफ एप्रिलमध्ये आहोत, म्हणजे पूर्ण मे महिना आहे, एप्रिलचा अर्धा महिना आहे आणि समजा एकदम फर्स्ट वीक झाली तर तुमच्याकडे जवळजवळ एक 45 डेजचा 1.5 महिन्याचा टाईम आहे। आता या 45 डेजमध्ये तुम्ही जर याची आधीपासून जर कुठल्या एक्झामची तयारी करत असाल तर तो अभ्यासक्रम इथे कामाला येईल। आपण याचा सिलेबस आणि पेपर पॅटर्न बघूया। मात्र या टाईपचे फॉर्म्समध्ये लवकर वॅकन्सी येते, चांगला पे स्केल असतो, परमनंट जॉब असतो आणि जवळपास 3 ते 6 महिन्याच्या कालावधीमध्ये हा जॉब तुम्हाला लागू शकतो। आता याच्यामध्ये जर तुम्ही एज लिमिट बघितलात तर एज लिमिट 20 ते 30 दिलेलं आहे। त्यानंतर OBCसाठी 3 इयर्स आणि SC ST साठी 5 वर्ष क्रायटेरिया दिलेलं आहे, पण याच्यामध्ये एज लिमिट 20 to 30 हा एज लिमिट आहे। त्याच्यानंतर क्वालिफिकेशन क्रायटेरिया जो आहे तो ग्रॅज्युएशन एनी ग्रॅज्युएट बी 50%, तो 55% म्हणजे 55%च्या खाली असेल आणि जर तो म्हणजे विद्यार्थी फॉर्म हे भरू शकत नाही। आता अशा एक्झामिनेशनमध्ये कॉम्पिटिशन जी असते ती फार कमी असते, कारण 55% अँड अबव असे विद्यार्थी म्हणजे हे फॉर्म भरू शकतात, म्हणजे त्यांच्यामध्येच कॉम्पिटिशन असणार। तर बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना 5 असेल किंवा 45 असेल, 50 असेल किंवा 54.5 पण असेल तरी देखील तो कॉम्पिटिशनला तुमच्यासोबत नसेल आणि म्हणून या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे। त्याच्यानंतर एक्झाम फीस त्यांनी दिलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही हा जो पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये बघा ऑनलाईन एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू, म्हणजे हे दोनच फक्त क्रायटेरिया तुम्हाला ह्याच्यामध्ये केलेले आहेत की ऑनलाईन इंटरव्ह्यू आणि तुम्ही डायरेक्टली तुम्हाला ऑनलाईन रिटन टेस्ट आणि इंटरव्ह्यू। आता यामध्येच एक आहे की पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत म्हणजे प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू हा क्रायटेरिया नसल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा बराचसा फायदा होतो। आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर विषय कसे आहेत बघा, इंग्लिश लँग्वेज 40 प्रश्न 40 मार्काचे आहेत। त्याच्यानंतर लॉजिकल लँग्वेज म्हणजे तुम्ही आता हा जो पेपर आहे रिजनिंग लँग्वेजला कम्पेअर करू शकता, 40 प्रश्न 40 मार्काचे आहेत। जनरल अवेअरनेस विथ स्पेशल एम्फेसिस ऑन हाऊसिंग फायनान्स इंडस्ट्री, म्हणजे जे हाऊसिंगला लोन देतात किंवा हाऊसिंग फायनान्स करतात अशा ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती, कारण आपण LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यासाठी तुम्ही फॉर्म भरणार आहात तर नक्कीच त्याची माहिती असणं तुम्हाला आवश्यक आहे। त्याच्यावरती 40 प्रश्न 40 मार्क। त्याच्यानंतर न्यूमेरिक ॲबिलिटी मॅथमॅटिक्स दिलेलं आहे, म्हणजे इथे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड नाही म्हटलेलं आहे, म्हणजे थोडंसं क्लरिकल लेवलचा पॅटर्न याच्यामध्ये तुम्हाला येईल IBPSचं। नंतर कॉम्प्युटर स्किल हे तर कॉमन आहे सगळ्या एक्झाम्सला, 40 प्रश्न 40 मार्क आणि टोटल 200 प्रश्न 200 मार्कांची ही परीक्षा आहे आणि ही इंग्लिशमध्ये होणार आहे आणि 120 मिनिटं, म्हणजे जर तुम्ही बघितलं तर 2 आवर्स ही रिटन टेस्ट आहे। आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की जेव्हा तुम्ही IBPSची क्लरिकलची ऑफिसरची तयारी करता, बँकिंगची किंवा इन्शुरन्स सेक्टरची जेव्हा तयारी करता त्याला प्रिलिम्स आणि मेन्सला जे कंबाईन विषय असतात, म्हणजे तिथे प्रिलिम्सला कसे असतात इंग्लिश, रिजनिंग आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी, मेन्सला कसं असतं जनरल अवेअरनेस, कॉम्प्युटर अवेअरनेस ॲड होतं। तसं इथे काय केलं आहे, इथे त्यांनी दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम क्लब केलेला आहे, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, आणि जे काही पॅटर्न आहे त्याप्रमाणे हे दिलेलं आहे
आणि त्याच्यानंतर याचा पे स्केल बघा. म्हणजे हा जो पॅटर्न आहे या पॅटर्नप्रमाणे तुम्हाला 120 मिनिटांमध्ये हे पेपर सोडवायचे आहेत. फक्त इथे एक वेगळं म्हणजे तुम्हाला हाऊसिंग फायनान्सवरती आता तुम्हाला ऑनलाईन बऱ्याचशे पेपर सेट्स वगैरे असे बघायला मिळतील. तुम्ही ह्याच्या हाऊसिंग फायनान्सचे मल्टिपल क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तुमचे प्रॅक्टिस चालू ठेवू शकता. जे बाकीचे प्रॅक्टिस आहे ते सेम प्रॅक्टिस तुम्ही कंटिन्यू करा. फक्त हाऊसिंग फायनान्ससाठी नवीन नवीन स्कीम्स काय काय त्याच्यावर माहिती काढा. साधारण 38 ते 40 हजार रुपये ह्याचा पे स्केल असेल ग्रॉस इम्युलंट्स. आणि तुम्हाला बाकीचं का ते ॲडिशनल असेल ते बेनिफिट तुम्हाला जॉबच्या संदर्भात जेव्हा तुम्हाला फॉर्म येतो तुम्ही वेबसाईटवर जाऊन चेक करा. आणि या LICindia.in किंवा हाऊसिंग फायनान्स लिमिटेड याच्यावरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. मला एवढंच म्हणायचं आहे की अशा सुवर्णसंधी मध्ये येत असतात. ह्याला आपण गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणतो. आणि हे बूस्टर असतात. म्हणजे जवळजवळ प्रत्येक परीक्षा अशा बँकेच्या असे मध्ये कधी कॉपरेटिव्ह बँकचे फॉर्म येतात कधी, कारण नाबार्ड, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, SBI किंवा IBPSच्या माध्यमातून येणारे फॉर्म्स ऑल इंडियामध्ये भरले जातात. मोठ्या प्रमाणात त्याची तयारी होते. पण काही असे फॉर्म स्किप होतात आणि असेच फॉर्मचे आपल्याला सुवर्णसंधी असते की पहिल्यांदा तुम्हाला एक रोजगार मिळण्यासाठी, एम्प्लॉयमेंट मिळण्यासाठी अशा सुवर्णसंधीचा जरूर लाभ घ्या आणि हा फॉर्म भरा. आणि पहिल्यांदा तुम्ही स्टार्टिंग जसं आपण म्हणतो स्टार्टअप तसं सुरुवात करा आणि नंतर मोठ्या मोठ्या एक्झामची तयारी चांगली करा. तर मित्रांनो, आज तुम्हाला मी हे सगळी माहिती दिलेली आहे. नवीन माहितीसाठी तुम्हाला पुन्हा एकदा मी या माध्यमातून हॅलो सर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून परत एकदा तुमच्यासमोर आहे. तोपर्यंत तुमची रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच.